जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 18वा समास 9वा निद्रा निरूपण। श्रीराम वंदुनिया आदि पुरुष बोलो निद्रेचा विळास। निद्रा आलिया सावकाश जाणार नाही। निद्रेने व्यापली काया आळसांग मोडे जांभया। तेणे करिता बैसावया धीर नाही। एकाचे डोळे झाकती एकाचे डोळे लागती। एकते वचकोन पाहती चहूकडे। एक हाका मारू लागले एक बोंबलीत उठिले। एक वचकोन राहिले आपुले ठाई। मागे निद्रा संपली पुढे जागृती प्राप्त झाली। व्यवसायी बुद्धी आपुले प्रेरिते झाले। ज्ञाता तत्वे सांडून पळाला तुर्ये पहिलीकडे गेला। आत्मनिवेदने झाला ब्रह्मरूप। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन संत संघाला उपस्थित गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव। मानवाच्या अंतर्यामी जी शुद्ध जाणीव आहे तोच खरा अंतरात्मा आहे आणि तोच खरा देव आहे। हे आपण मागील आठवड्याच्या संत संघामध्ये अंतर्देव निरूपणामध्ये आपण पाहिलेलं आहे। देवाला आपण इतरत्र बाहेर कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरीही तो देव आपल्याला संत संघाशिवाय कळणार नाही। हेच जगद्गुरु माऊली आपले प्रत्येक आठवड्याला आपल्याला सांगत असतात की संत संघाला या, मी आपली संत संघामध्ये वाट पाहतोय, कारण संत संघात आल्याशिवाय आपल्याला देव कळणार नाही। आज आपण दशक 18 समास 9 निद्रा निरूपण पाहणार आहोत। आजपर्यंतचे जे समास आपण पाहिलेले आहेत तर ते आपल्याला परिचयाचे नसल्यामुळे असं वाटायचं की हे जे ज्ञान आहे ते दुसऱ्यासाठी सांगितलेलं आहे, परंतु आजचा जो समास आहे हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा, आपल्या अनुभवाचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आजचा जो समास रामदास स्वामींनी घेतलेला आहे तो केवळ आणि केवळ माझ्यासाठी आहे। कारण झोप म्हटलं की बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि एक हसू दिसायला लागतंय। कारण झोप कोणाला आवडत नाही असं शोधूनही आपल्याला सापडणार नाही। आणि म्हणूनच रामदास स्वामी काय म्हणतात की ह्या झोपेचं वर्णन, ह्या झोपेचा अनुभव तर प्रत्येकाला आहे, नित्य अनुभव आहे। त्याच्यामुळं ह्या झोपेचं वर्णन मी आता काय करू, कारण अन्न पाणी मलमूत्र विसर्जन हे आपल्या मानवी शरीराच्या मूलभूत गरजा आहेत। एका दिवशी जर का आपल्याला अन्न मिळालं नाही तरीसुद्धा त्याचा आपल्या शरीरावरती काही परिणाम होत नाही, पण एका दिवशी जर का आपल्याला झोप मिळाली नाही तर त्याचा आपल्या शरीरावरती खूप परिणाम होत असतो। मग रामदास स्वामी आजच्या समासामधून बाबा जे जागेपणाने
जे ज्ञानाने मिरवत असतात तर ते झोपेमध्ये जेव्हा झोपी जातात तर तेव्हा ते कसे हास्यास्पद होत असतात. जेव्हा आपण झोपी जातो तर तेव्हा आपल्या शरीरावरती आपला ताबा राहत नाही आणि ताबा न राहिल्यामुळे जेव्हा आपल्याला झोप येते तर तेव्हा आपण त्या निद्रेच्या आहारी जेव्हा जातो आपल्या शरीरावरती आपला ताबा राहत नाही. आपल्याला आळस यायला लागतो आणि आळस यायला लागला की आपल्या शरीरामध्ये सुस्ती येते. शरीरामध्ये सुस्ती आली की आपल्याला जांभया यायला लागतात. मग आपल्याला कडाकड जांभया येतात. मग त्यावेळेला आपण काय करतो, चटाचट चुटक्या वाजवतो. चटाचट चुटक्या वाजवतो तरीसुद्धा आपण डकाडक डुलक्या घेत असतो. मग रामदास स्वामी काय म्हणतात की अशी आपली स्थिती असताना ह्या निद्रेच्या जेव्हा आपण आहारी जात असतो, जेव्हा ह्या निद्रेचा जेव्हा निद्रा आपल्याला येत असते तर तेव्हा तिथे आपलं काहीही चालत नाही. हे ज्ञान आपल्याला नित्य परिचयाचं आहे. मग रामदास स्वामींना आजच्या समासामधून आपल्याला रामदास स्वामी काय म्हणतात की बाबा जो श्रोता झोपतो, मग झोपेमध्ये कीर्तनाला जर बसलेला असेल तर कीर्तनाला बसल्यानंतर श्रोता तिथे सुद्धा डुलक्या घ्यायला लागतो. झोपेमध्ये कधी कधी आपण करा दात खातो. झोपेमध्ये कधी कधी आपण डोळे झाकतो. कधी कधी आपले डोळे अर्धवट उघडे असतात. मग जेव्हा डोळे अर्धवट उघडे असतात तर तेव्हा असं वाटतं की आपण झोपलं की जागा हेही आपल्याला कळत नाही. कोणाची झोपेमध्ये एकदम घाबरून बडबड करत उठतात, तर कोणी झोपेमध्ये हसत असतात, कोणी झोपेमध्ये रडत असतात, कोणाची झोपेमध्ये लाळ गळते तर कोण झोपेमध्ये शिंकत असतं. असं रामदास स्वामींनी झोपेचं वर्णन 24 ओव्यांमध्ये झोपेचं वर्णन आपण साधारण माणसं झोपेमध्ये आपण कशी वागत असतो ह्याचं 24 ओव्यांमध्ये रामदास स्वामींनी वर्णन केलेलं आहे. मग इथे रामदास स्वामी काय म्हणतात की आपल्यासारख्या साधारण माणसाची आपल्या शरीरावरती ताबा नसल्यामुळे आपली झोपेमध्ये अशी अवस्था होते. पण रामदास स्वामींना ह्या समासाच्या माध्यमातून जो ज्ञानी असतो, जो साधनी असतो, तर तो त्याची सुरुवातीला झोप कमी होत असते, त्याचा झोपेवरती ताबा असतो आणि जरी तो देहाने झोपलेला दिसत असला तरी तो अंतर्यामी जागा असतो. हे रामदास स्वामींना आजच्या समासातून आपल्याला सांगायचं आहे. आता आजचा जो समास आहे तर ह्या समासामध्ये आपल्या सर्वांच्या झोप ही आपल्या नित्याची सर्वांच्या परिचयाची आहे आणि आपल्या अनुभवाची आहे. म्हणून इथे ज्ञानीपुरुष अंतर्यामी कसा जागा असतो तर आपल्याला ग्रंथामधील विविध उदाहरणं देता येतील, परंतु इथे मला आपल्याला आपल्या नित्याच्या अनुभवाचं आणि सर्वांच्या परिचयाचंच उदाहरण द्यावं असं वाटतं. आपण बघा जेव्हा झोपायला जातो तर त्यावेळेला आपण काय सांगतो की जगद्गुरू माऊली मला सकाळी तुम्ही 4 वाजता उठवा. जेव्हा आपण जगद्गुरू माऊलींना सांगून झोपत असतो तर त्यावेळेला जगद्गुरू माऊली रात्री आपल्याला बरोबर ज्या वेळेला सांगितलेलं असतं त्यावेळेला 1 मिनिट कमी नाही किंवा 1 मिनिट जास्त नाही, बरोबर 4 वाजता अगदी हलवून उठवत असतात. मग ज्या वेळेला आपण जगद्गुरू माऊलींना सांगितलेलं असतं आपण झोपलेलं असतो, जगद्गुरू माऊलीही झोपेमध्ये असतात, पण तरीसुद्धा जगद्गुरू माऊली आपल्याला येऊन हलवून उठवत असतात. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की जगद्गुरू माऊली जरी आपल्याला देहाने झोपलेले दिसत असले तरीसुद्धा ते अंतर्यामी जागेच असतात. मग रामदास स्वामींना आजच्या समासाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हेच सांगायचं आहे, झोप हे अज्ञान आहे आणि अंतर्यामी जागृती हे खरं ज्ञान आहे. आपण झोपेमध्ये सकाळचं म्हणजे सगळी काही कामं करतो, दिवसा उठत असतो, सगळी काही कामं करतो आणि आपण रात्री झोपीच्या कुशीमध्ये जातच असतो. मग रामदास स्वामी काय म्हणतात की तसंच आपण जन्माला आलेलो आहोत आणि एक दिवस आपण मृत्यूच्या कुशीमध्ये जाणारच आहोत. मग तेच समजण्यासाठी, तेच सांगण्यासाठी रामदास स्वामींनी पहिल्या दशकाच्या पहिल्या समासापासून मागील आठवड्याच्या समासापर्यंत रामदास स्वामी काय म्हणतात की मी अंतर्यामी जागृत राहावं ह्याच्यासाठी मी विविध प्रकारे विविध समासाच्या माध्यमातून मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण माझा जो श्रोता आहे तो सगळं ऐकतोय पण तो असा विचार करतोय की ह्या समासाच्या माध्यमातून जे रामदास स्वामी सांगत आहेत ते माझ्यासाठी नाही तर इतरांसाठी आहे. म्हणून आजचा जो समास आहे हा रामदास स्वामींनी आजचा समास सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या अनुभवाचा घेतलाय आणि आजच्या समासामध्ये रामदास स्वामींनी अगदी आईच्या मायेने आपल्याला उचलून कडेवरती घेतलंय आणि तेव्हा रामदास स्वामी आपल्याला समजावून सांगतायत की तू जर का प्रयत्न केला तर तू अंतर्यामी जागृत राहू शकतो. हे तुला मिळवायचं, हे तुला प्राप्त करायचं आहे. मग आता कसं प्राप्त करायचं तर हे आपण एका दृष्टांतामधून पाहूया. एका सरोवराच्या तळाशी किड्यांची वस्ती असते.
सरोवराच्या तळ्याशी किड्यांची वस्ती असते आणि त्या तळ्यामध्ये राहणारे जे किडे असतात तर काही कालांतराने त्याच्यामधील एक किडा काही कालांतराने कमळाचा देठ पकडून वरती येत असतो. आणि जेव्हा तो वरती येतो तर वरती आल्यानंतर त्याच्यामध्ये काय परिवर्तन होत असतं, तो जातो कुठे, तो परत माघारी काय येत नाही, हे जो वरती गेलेला किडा असतो तो परत तळाशी कधीही परत जात नाही. तर मग त्यावेळेला तळ्यातले जे काही किडे असतात तर ते विचार करतात की जो ह्या तळातून वरती जातो तर त्याच्या जीवनामध्ये असं काय घडतं की तो परत माघारी येतच नाही. मग सगळ्यांचा ठराव होतो की आता आपण असं करूया की आता आपल्यापैकी जो कोणी वरती जाईल तर त्यांनी वरती गेल्यानंतर वरती काय घडतं ते परत येऊन माघारी सांगायचं. मग ते जो ठरवत असतो तो काय करतो, एक दिवशी कमळाचा देठ पकडतो आणि देठाला पकडून वरती जातो. आता वरती गेल्यानंतर तलावाच्या तो पृष्ठभागाला बसतो, पाण्याच्या तळावरती बसतो. कमळाच्या पानावरती बसल्यानंतर तिथल्या वातावरणाने, सूर्यप्रकाशाने त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं आणि तो जो किडा असतो त्या किड्याचं रूपांतर एका ड्रॅगन फ्लायमध्ये म्हणजेच पाणघोड्यामध्ये होतं. त्याला पंख फुटतात आणि तो उडायला लागतो. आता तो जेव्हा उडतो त्याला एक वेगळी नवीन अनुभूती येत असते आणि त्या अनुभूतीने तो उत्साहित होतो, प्रेरित होतो आणि तो गोलगोल फिरत असतो. त्याला एक वेगळाच आनंद असतो. आणि मग जेव्हा तो त्या आनंदाच्या भरामध्ये कमळाच्या पानावरती बसतो आणि पानावरती बसल्यानंतर त्याचं लक्ष खाली तळ्याशी जातं. त्या तळ्यामध्ये त्याचे जे किडे ते मित्र असतात त्यांच्याकडे तो पाहतो आणि जेव्हा त्यांच्याकडे पाहतो तर तेव्हा त्याला असं लक्षात येतं की आपण त्यांना सांगितलं होतं की वरती आल्यानंतर काय बदल होतो ते जाऊन मला त्यांना सांगायचं आहे. तो प्रयत्नही करतो, पाण्याच्या पृष्ठभागावरती येतो, खाली मित्रांकडे जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यामध्ये जो काही बदल झालेला असतो, त्याला जे काही पंख आलेले असते तर त्यामुळे तो तळातील मित्रांपर्यंत पोचू शकत नाही. मग त्यावेळेला त्याला 4 सखोल जाणीवा होतात. त्यातील पहिली जाणीव म्हणजे काय की मी आता कितीही प्रयत्न केला, मला कितीही माझ्या तळातील मित्रांपर्यंत जावंसं वाटलं तरीसुद्धा मी जाऊ शकत नाही. कारण माझ्यामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे, माझ्यामध्ये जो बदल झालेला आहे, हा बदल केवळ आणि केवळ मला एकट्यालाच माहीत आहे. तो बदल तलावातील म्हणजे तळ्याशी जे राहत आहेत तर त्यांना तो बदल केव्हाही जाणवणार नाही. मग तसंच बघा, जेव्हापासून आपण संत संघाला आलेलो आहे, संत संघामध्ये आल्यापासून आपल्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आपली विचारधारा बदललेली आहेत आणि आपली विचारधारा बदलल्यामुळे जे लोक आपल्या पहिल्यांदा सहवासामध्ये राहत होते तर त्यांना आपल्यामध्ये काय परिवर्तन झालेलं आहे हे त्या लोकांना समजत नाही. मग त्या किड्याला दुसरी जाणीव होती. दुसरी जाणीव काय होते की मी कसा बसा प्रयत्न करून जरी मी त्या तळापर्यंत पोचलो तरी माझे मित्र मला परत ओळखणार नाहीत. का ओळखणार नाहीत की माझ्यामध्ये आता विचारांचं एवढं परिवर्तन झालेलं आहे. परिवर्तन झाल्यामुळे मी कितीही प्रयत्न केला, माझ्या मित्रांना मी बाहेरच्या जगामध्ये काय आहे हे कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टीवरती त्यांचा विश्वास बसणार नाही, कारण त्या ज्ञानाची त्यांना जाणीव नाही आहे. मग त्यावेळेला आता मोहनदास करमचंद गांधींना जे लोक पूर्वी ओळखत होते ते महात्मा गांधींना कधीही जाणू शकणार नाहीत. नरेंद्रनाथ दत्तांना जे लोक त्यांचे बालपणीचे जे मित्र ओळखत होते ते स्वामी विवेकानंदांना कधीही ओळखू शकणार नाहीत. सिद्धार्थांबरोबर जे लोक चालले ते गौतम बुद्धांना कधीही ओळखू शकणार नाहीत. आणि तसेच नाणीज गावातील जे लोक नरेंद्राला ओळखत होते ते आज दक्षिणपीठ नाणीज धामाच्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांना कोणीही ओळखू शकणार नाही, कोणीही समजू शकणार नाही. कारण जगद्गुरू माऊलींमध्ये जे परिवर्तन झालेलं आहे, जे बदल झालेला आहे तर ते त्या लोकांना कधीही समजणार नाही. आणि जी काही तिसरी जाणीव आहे ती तिसरी जाणीव म्हणजे मी जर का ते तळं सोडलं नसतं तर माझ्यामध्ये जे आज परिवर्तन झालेलं आहे हे परिवर्तन कधीही झालं नसतं. म्हणजेच काय, जर आपण संत संघाला आलोच नसतो तर आपली जे जगद्गुरू माऊली आपल्याला प्रत्येक संत संघाच्या माध्यमातून आपल्यावरती विविध प्रक्रिया करून जे घडवण्याचा प्रयत्न करतायत, जर आपण प्रपंचाला चिटकून बसलो असतो, आपण संत संघामध्ये आलोच नसतो तर आज गुरु कार्यामध्ये जे जगद्गुरू माऊली आपल्याकडून गुरु कार्यही करून घेतात
तर त्याच्यामध्ये आपण कधीही सहभागी होऊ शकलो नसतो. आणि सगळ्यात शेवटी चौथी आणि शेवटची जाणीव म्हणजे तो जो ड्रॅगन फ्लाय आहे, तो जो पाणघोडा आहे, तो असा विचार करतो की एक ना एक दिवस माझे जे तळ्यातले मित्र आहेत, मी असाच उडत राहणार आहे, मी असाच उडत राहून त्यांना प्रेरित करत राहणार आहे की मी जसा उडायला शिकलो तसे तुम्हीही एक दिवस उडायला शिकणार आहात. म्हणून तो सतत आणि सतत उडत असतो. तो म्हणत असतो की जेव्हा कधी माझे तळ्यातील मित्र मला उडताना पाहतील तेव्हा त्यांना ती जाणीव होईल की त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते माझ्यामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे, पण ते न कळल्यामुळे त्याच्यातली त्यांना ते न कळल्यामुळे ते उडू शकत नाहीत आणि मी त्यांना उडण्यासाठी प्रेरित करायचं कार्य नेहमी करत राहील. सांगण्याचं तात्पर्य एवढंच. आपले जगद्गुरू माऊलीसुद्धा बघा की आपल्याला प्रत्येक संत संघातून हेच सांगत असतात. मी जसे स्वस्वरूपाची ओळख करून घेतली तसंच आपल्यामध्ये पण ते सामर्थ्य आहे, आपणही ते करू शकतो, हेच आपल्याला जगद्गुरू माऊलींना सांगायचं आहे. आणि रामदास स्वामींना सुद्धा ह्या समासाच्या माध्यमातून तेच सांगायचं आहे की एक दिवस जसं जागेपणात कितीही काम केलं तर रात्री आपण झोपेच्या कुशीमध्ये जाणारच आहोत. झोपेच्या कुशीत जातच असतो, तसंच हा जो जीव जन्माला आलेला आहे हा मृत्यूच्या कुशीमध्ये जाणारच आहे. ही जी अष्टधा प्रकृती निर्माण झालेली आहे तिचा एक दिवस नाश हा होणारच आहे. मग त्याच्या अगोदर अज्ञानपणाने वागू नये आपण, ह्याच्यासाठी रामदास स्वामींनी आजचा जो समास आहे हा समास आपल्या सर्वांच्या परिचयाचा, अनुभवाचा घेतलेला आहे. आणि अगदी पोटतिडकीने सांगतायत रामदास स्वामी की आता जो हा दासबोध ग्रंथ आहे तो अगदी कळसाला आलेला आहे. दासबोध ग्रंथ संपायला आता फक्त 21 विषय शिल्लक राहिलेले आहेत. आणि म्हणून माझ्या श्रोत्यांनो अगदी प्रयत्न करा. आपल्यामध्ये तुमच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे, तुम्ही सुद्धा उडू शकता, तुम्ही सुद्धा आत्मज्ञान प्राप्त करू शकता, असं रामदास स्वामींचं म्हणणं आहे. आणि तेच आपले जगद्गुरू माऊली सुद्धा प्रत्येक संत संघाच्या माध्यमातून आपल्याला तेच सांगण्याचा, अगदी आईच्या मायेनं पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करतात की आपल्यामध्ये सुद्धा तेच सामर्थ्य आहे, फक्त आपल्याला ते ओळखता येत नाही आहे. श्री गुरुदेव माऊली. ते ओळखता येत नाही आहे, म्हणून आपण संत संघाच्या माध्यमातून ओळखून घेऊया. मग कठीण काय नाही आहे. जसं नरहरी सोनार काम करत होते, पण राम नाम सोने तोली, तसं आपलं आचरण असलं पाहिजे. या दासबोधातून समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे, झोपला तो संपला. म्हणून जागे राहा. अष्टधा प्रकृतीपासून बनलेला हा देह जो आहे तो थकणार, त्याला क्षीण येणार. म्हणून झोपेत आयुष्य घालवू नका. आजसुद्धा या कलियुगामध्ये कुंभकर्ण कमी नाहीत. 9 वाजले तरी आईवडिलांना पाणी ओतून अंगावर उठवावं लागतं. अरे उठ बाळा, उठ उठ उठ, तरी उठत नाही. थांब जरा झोपू दे, चादर अंगावर ओढून घेतलं तर. ह्या झोपण्यातच सगळं आयुष्य संपून जाईल. कारण पूर्वीचा माणूस सांगायचा मी 100 वर्ष जगेन. आज गॅरंटीच नाही. 40 वर्ष जगलो तरी भरपूर झालं. 60 वर्ष म्हणजे बोनस म्हणायचा. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग अशा अवस्थेमध्ये आपण अंतरंगातून जागं राहणं गरजेचं आहे. नुसतं डोळे उघडे ठेवून 7-8 डोळे उघडे ठेवलेले आहेत, समोर तर काहीच दिसत नाही आहे. तर तशा जागेपणाला पण काही अर्थ नाही आहे. आणि हे शरीर फक्त खाणे पिणे मलमूत्र करणे आणि झोपणे बस याच्यासाठीच आहे असं समजणंसुद्धा स्वतःचा ऱ्हास करून घेण्यासारखंच आहे. म्हणून साधू संतांसारखं जगा. साधू संत जे आहेत त्यांचं शरीर झोपत असतं, ते नाही झोपत कधी. नाहीतर आपण उठणार नाही. ते उठवतात म्हणून आपण उठतोय. त्यामुळे साधू संतांसारखं आपण आचरण केलं पाहिजे. थोडक्यात काय तर आपल्यातला विवेक जागृत ठेवा. समर्थ रामदास स्वामींनी या दासबोधामध्ये या समासामध्ये काय सांगायचं आहे
तर झोपायला काय हरकत नाही. कारण आहार निद्रा भयमैथुन हे सर्व प्राण्यांना पाहिजे, आवश्यकच आहे. आहार घ्यायचाच आहे, भय आहेत, विषय सुख हवयत, झोप पण हवे प्रत्येकाला. पण कुंभकर्णासारखी नको. कारण किती वर्ष जगणार आहोत हे काही माहितीच नाही आहे. बरेच जण संत संघामध्ये येतात, संत संघामध्ये बसतात, संत संघातनं निघून जातात, पण झोपलेलेच आहेत. जरी ते संत संघात झोपत नसले, डोळे मिटत नसले, तरी जर ते आपल्यामध्ये काही बदल करत नसतील, तर एवढा मोठा गंगोक ज्ञानाचा त्याच्यासमोर वाहतोय धबा 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 धबा, तरीसुद्धा जर त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही, तर तो झोपल्यासारखाच आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आता या दासबोधातला शेवटचा जवळजवळ प्रवास सुरू झालेला आहे. फक्त ताईंनी सांगितलं ना 21 अध्याय शिल्लक राहिलेत. आणि या 21 अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला काहीच कळलं नाही आणि आपल्या आचरणामध्ये काहीही बदल झाला नाही, तर आपण झोपल्यासारखेच आहोत. म्हणजे एवढे सगळे ऐकूनसुद्धा आमच्यामध्ये यचकिंचितही बदल झाला नसेल, आमच्यामध्ये देवपणाचं अंग डेव्हलप झालंच नसेल, तर आपण आलोय काय आणि झोपलोय काय सारखंच आहे ना. मला इथे एका मेंढपाळाची गोष्ट आठवते. त्याला बायकोनं हुसकावून लावायची सारखे, जा कीर्तन ऐकायला जा लवकर कीर्तन ऐकायला. मग बायकोची कटकट नको म्हणून कीर्तनाला यायचा. आता कीर्तन म्हणजे काय ते माहिती नव्हतं. बुवा किती वाजता येतात हेही माहिती नव्हतं, म्हणून तो पारावरून एका झोपायचा. कीर्तनकर बुवा 9 वाजता यायचं, कीर्तन चालू करायचे. हा काबाड कष्ट करणारा माणूस आला रे आला, वाऱ्याची झुळूक लागली, पोटभर पोटात अन्न गेलेलं असायचं की सुरू करायचं, सुरू आपलं. आता कीर्तनाला येणारे जे लोक असतात त्यांच्याबरोबर येणारा इमानदार प्राणी म्हणजे कुत्रा. तसे कुत्रे काही आले, कुत्र्यांना सवय असते विसर्जन करायचं, चांगली जागा बघणार आणि करणार. आणि म्हणून एका कुत्रा पारावर चढला, तो झोपला होता, तोंड उघडं होतं आणि घोरत होता, सुरू त्याच्यामध्ये करून टाकलं काय ते, ह्यानं झोपेतच आपलं करून टाकलं. जाग नाही काय नाही काय नाही. सकाळी ज्यावेळी पहाटेला शरीर गुणधर्माप्रमाणे उठला, बघितलं रे कोणीच नाही, जाऊ दे, उठला आणि घरी गेला. घरी गेल्यावर बायकोन पहिला प्रश्न विचारला, कीर्तन कसं होतं ते सांगा. आता काय सांगणार, कारण शारीरिकदृष्ट्या झोपलाच होता. बायको म्हणाले सांगता की नाही सांगा लवकर, तर तो पटकन बोलून घ्या, अगं खारट होतं. तसं जर आम्ही इतके दिवस संत संघाला येऊन आमच्यामध्ये काहीच दैवी गुण नाही, तर त्या मेंढपाळासारखी आपली अवस्था आहे की आपण काहीही मिळवलेलं नाही. फक्त दर आठवड्याच्या संत संघाला 1 तास 10 मिनटं दिली, ती फुकट गेलेल्या शरीरांना आलो, पण मनानं झोपलेलंच होतो. आणि म्हणून आपल्यामध्ये दैवी गुण काहीही आला नाही. आणि अशा माणसाचं जीवन वाया जाणार आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की बाबांनो विनंती आहे, आता 21च राहिले, तर ही 21 मोदकाची किंवा 21 मोदकाचा हा प्रसाद खा आणि विघ्नहर्त्यासारखे ज्ञानचक्षू, तो ज्ञानदाता आहे ना, सुखकर्ता बुद्धिकर्ता असा तो आहे. सुखकर्ता दुःखहर्ता, विघ्नांची वार्ता त्याला पटकन कळते. का, कारण तो आत्मज्ञानी आहे, तो साक्षात भगवंत आहे. असे साक्षात भगवंत बना म्हणून 21 अध्याय तरी आपल्याला सुफल ठरवत आणि आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी समर्थ रामदास स्वामींनी कदाचित इथे हा समाज घेतलेला असेल की झोपला तो संपला. म्हणून आपण आता तरी या संत संघामध्ये काही घेतलं नसलं तर किमान ह्या 21 अध्यायापासून घेतलं पाहिजे. नुसतं शरीराची उपस्थिती म्हणजे ज्ञान झालं नाही. त्या शरीरानं ते काही स्वीकारलं का,
त्या शरीरामध्ये काही बदल झाले का आचरणामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, जगण्यामध्ये, तर आपण जागे आहोत. आणि असलं काहीच झालं नसलं तर आपण झोपलोय एवढंच लक्षात जरी आपण ठेवलं तरी भरपूर आहे. पुढच्या आठवड्यामध्ये समर्थ आपल्याला काय सांगतात ते ऐकण्यासाठी परत भेटूया, पण जागेपणानं. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया